नाही, या संबंधाने जी शासन नियुक्त समिती आहे ती त्रुटीच्या अनुषंगाने किंवा काय झालेलं आहे त्या संबंधाने त्यांचा अहवाल देईल. आता मी जस्ट माहिती घेतली की काय झालेला आहे प्रकार. सध्या तर उपलब्ध मेडिसिन, उपलब्ध स्टाफ हा त्यांच्याकडे जे यथाशक्ती सगळे प्रयत्न ते करतात. सगळी ट्रीटमेंट देण्याचं ते सगळं त्यांनी त्यासाठी नियोजन केलेलं आहे. जी काही कमतरता भासते विशेषतः क्लास 4ची वगैरे ती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्यांना उपलब्ध करून देण्याचा व्यवस्था करण्यात येत आहे. ते लवकरच उपलब्ध होईल आणि ठीक आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या फोर्ससह सगळी लोक काम करत आहेत. औषधांचा तुटवडा आणि मनुष्यबळाची कमतरता असे आरोप रुग्णांकडून होतो, ते काय आढळून आले तुम्हाला? तसं काय आहे का? घेतलेल्या माहिती आधारे मला काही तसं आढळत नाही. आणि जे एकाएकी मृत्यू झाले एका दिवशी 12 बालकांचे, त्यात काही कुणाचा दोष आढळून नाही, याच्यामध्ये असं दिसतंय की क्रिटिकल स्टेजला बाहेरील दवाखान्यातून ऐन वेळेला रेफर केल्या गेल्यामुळे थोडं असा प्रकार झालेला दिसतोय की ज्यावेळी अगदीच पेशंटची अवस्था अत्यंत ज्याला डेट्युरेट झालेली होती, त्यामुळे ट्रीटमेंट करण्यासाठी जो काही इथल्या मंडळींना जो काही वेळ आणि हे भेटायला पाहिजे होता तर तो भेटला नाही. त्यामुळे हा प्रकार झालेला दिसतोय. मग हे अपयश आपल्या उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय यांचं आहे का असं? नाही, सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. समिती आपला अहवाल देईल, त्यामधून कळेल काय नेमकं झालं. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. सब जो वरिष्ठ अधिकारी यहाँ पर आए, मंत्री साहब भी आए, उन्होंने सब आपको यहाँ का पिक्चर क्लियर किया है. अभी ओवरऑल अगर आप देखोगे तो उसमें जो एवरेज डेथ रेट वगैरह जो रहता है परसेंटेज के हिसाब से 5.70 पर डे निकाले तो 13 पर डे, इस तरीके का डेथ रेट है. एंड इट इज़ एक्सेप्टेड एज पर द एकेडमिक्स. जो यहाँ पे जो एकेडमिक्स रजिस्ट्री रहता है वहाँ पे डेथ रेट है. अभी ऑल मेडिकल कॉलेज का भी आप रिव्यू लेंगे तो नियरली सेम डेथ रेट वगैरह. और कैसा है कि डे ऑफ जो कोई रहता है उस दिन का एडमिशन या द सिचुएशन ऑफ द पेशेंट की वो क्रिटिकल कंडीशन में वहाँ पे अगर आई है वगैरह तो ये डेथ रेट कम ज़्यादा होता है. एक्चुअली एवरीथिंग वाज फाइन क्योंकि दिस थिंग्स वे गोइंग ऑन. आई हैव सबमिटेड ऑलरेडी द स्टैटिस्टिक्स ऑफ लास्ट 3 years 2022 से लेके अभी 23 तक. और सब रिव्यू करने के बाद यही ध्यान में आया है कि जून से सितंबर में भी पहले साल को भी ऐसा ही रेट था और अभी भी यही है. लेकिन ये डेथ रेट व्हाई इट वाज प्रोजेक्टेड एंड द सो मच हवाक वाज डन बिकॉज सम कुछ इसके पीछे कोई लोगों की तमन्ना शायद अलग थी. आई डोंट नो बिकॉज आई एम नॉट द इन्वेस्टिगेशन ऑफिसर इसमें. नहीं, आई कांट कमेंट ऑन दैट बट इट अपीयर्स दैट कि somebody probably may not be wanting that I should continue as a dean. ऐसे किसी लोगों ने ये कुछ षड्यंत्र बना के मीडिया में हाईलाइट करके ये प्रॉब्लम क्रिएट किया है. मैंने ये बात मुख्यमंत्री जी से भी कहना चाहता था. मैं उनको बोला कि मैं आपको आके मिल के ये सब बातें बताऊँ. सर, हैफकिंस की तरफ से जो 3 महीने पहले सप्लाई बंद हो गया था, क्या आपको 30% मिलता है, हैफकिन को 70% मिलता है? एज ए लोकल पर्सन आई विल कंसिडर ओनली एट माई प्लेस. आई एम नॉट अ पर्सन ऑफिशियल स्पोक पर्सन ऑफ दैट हैफकिन. नो, आई एम नॉट आस्किंग अबाउट हैफकिंस. मैं आपके बारे में पूछ रही हूँ. आपने मेडिकल सप्लाई से डिमांड किया था अंडर द हेड ऑफ चीफ सेक्रेटरी देयर इज अ सेपरेट कंस्टिट्यूशन ऑफ ए परचेस कमेटी एंड दे हैव प्रॉमिस्ड कि एवरीथिंग विल बी फाइन. सो मेडिसिन नहीं थे तो आपने उनको बोला था हैफकिन्स को या फिर स्टेट गवर्नमेंट को कि हमें इतने मेडिसिन चाहिए, इतनी कमतरता है हमारे पास? कुछ तो आपने बोला होगा, कोई तो लेटर होगा. सी, आप लोग ही बोल रहे हो कि यहाँ पे दवाई कमी. ऐसा नहीं है. कैसा है कि जो मरते हुए पेशेंट है उसको ना तो डॉक्टर देख सकता है ना कोई देख सकता है. और किसी डॉक्टर का इंटेंशन कभी नहीं रहता कि उसका पेशेंट मर जाए. तो अप टू लास्ट मोमेंट वी प्रोवाइडेड थ्रू लोकल परचेस. किसी भी समझो एक आधे वार्ड में ज़्यादा स्टॉक है तो वो वहाँ से लेके वगैरह हम सभी पेशेंट की जान बचाने की हमारे सब डॉक्टर लोगों ने, क्लिनिशियन ने किए हैं. इसलिए ये सब अभी मैंने शुरू में आपको बताया
तो इसलिए ये ऐसा प्रेजेंट करने में कुछ मतलब सर नहीं। ये जो कास्ट डायनामिक्स निकल के आया, जो हेमंत पाटिल एमपी आए और आपको जबरदस्ती आपसे वॉशरूम क्लीन कराया गया, क्या आपको लगता है उन्हीं की कॉन्स्पिरेसी है कि आप डीन कंटिन्यू ना हो? नो कमेंट, सॉरी। फिर किसकी I don't know. कॉन्स्पिरेसी लगती है सर? I'm not that CID or CBI to investigate these things. I am simply a government servant. I have to follow the orders of my higher officers and the government. So I'm doing work according to that only. That's all. मराठीत सांगा सर. आपण असं म्हणताय की तुम्ही डीन म्हणून कायम राहू नये यासाठी षडयंत्र रचलं जाते. नेमकं कोण षडयंत्र रचलं जाते नेमकं? हे बघा, मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, आय एम नॉट अ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ऑफ दिस क्राईम. नाही पण तुम्ही म्हणताय ना की षडयंत्र यामागे आहे. असण्याची शक्यता आहे असं मी म्हणालो तुम्हाला. कारण मागच्या 3 वर्षातले सगळे रिपोर्ट्स जर तुम्ही बघितले तर सारखेच आहेत. मग ह्याच वेळेस एवढं त्याच्याबद्दल हे होण्याचं काय कारण आहे, हे मला म्हणजे प्रश्न विचारायचा आहे. म्हणून मी ती शंका व्यक्त आता काय करतोय. परिस्थिती आहे? पुरेसा औषध साठा, मनुष्यबळ उपलब्ध आहे? आताची परिस्थिती पूर्वी होतं, आताही आहे. पेशंटचा जीव वाचवण्यासाठी जे करता येईल ते सगळं आहे. फक्त तुम्हाला आम्ही नेहमी तुम्हाला सांगतोय काय की पेशंट हे शेवटच्या स्टेजला क्रिटिकलवाले आयदर प्रायव्हेट सेक्टर किंवा पेरिफेरीमधून इकडे आमच्याकडे रेफर केल्यामुळे तो वेळ जातो आणि त्याचं जे पुढची रिकव्हरी आहे औषधामुळे किंवा सगळ्या गोष्टीमुळे होत नाही. आणि अजून एक सांगायचं की मेडिकल सायन्सप्रमाणे नॅचरली सगळ्यांची बॉडी ही सारखी नसते. हे जेनेटिक्सचा रोल असतो. प्रत्येकामध्ये काही सहनशक्ती असते, काही गोष्टी असतात. तर ते मेडिकल फॅक्टर्स पण याच्यात महत्त्वाचे आहे. आणि तुम्ही असं ग्रॉसली याच्याकडे बघू नका. हां, लेट द मेडिकल एक्सपर्ट्स टू कम इन्व्हेस्टिगेट अँड इफ दे प्रूव्ह समथिंग देन इट्स डिफरंट. पण इथे काय होतं की जजची भूमिका ही तुम्ही मीडियाच्या मार्फत पण प्लीज घेऊ नका. आणि असं क्युम्युलेटिव्ह तुम्ही जर प्रेझेंट केलं येथील लोकांना, अरे सरकारी दवाखान्यात 42 डेथ झाल्यावर, अहो ते 42 दिवस म्हणजे कसं आहे, डेथ 2, 3, 4 दिवसाची अशी क्युम्युलेटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी अशी खूप फेमस हेडलाईन पाहिजे असती तुमच्या TPR वाढवण्यासाठी. आता तुम्ही जर असं TPR वाढवून जर हेडलाईन करून जर तुम्ही लोकांना जर याच्यात लक्ष तुम्ही त्याचं डायव्हर्ट केलं, गरिबांचं काय नुकसान होईल? त्यांना प्रायव्हेटमध्ये जाऊन जास्त पैसे खर्च करावे लागतील. आणि आम्हाला माहिती आहे आपल्या भागातले गोरगरीब लोकांना ती ट्रीटमेंट अफोर्डिंग नाही आहे. त्यामुळे त्यांची दिशाभूल होईल असं काही करू नका. आपण म्हणताय की प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. नवजात अर्भकाच्या बाबतीतही तोच नियम लागू पडतो. मग बेबी वॉर्मरमध्ये आपण 2-2, 3-3 बालकं कशी ठेवतायत आणि त्यांच्यातून त्यांना संसर्ग होऊन मृत्यू झाला नसावा कशा? हां, हे बघा कसं असतं, आमच्या शासकीय रुग्णालयात आलेल्या रुग्णांना कोणालाही आम्ही रेफ्यूज करत नाही. तुम्ही सुरुवातीला जर बघितलं, आमच्याकडे सुरुवातीला फक्त 4 ते रेडियंट वॉर्मर किंवा इन्क्युबेटर्स आमच्याकडे होते. पण आम्ही ते रुग्णांची संख्या लक्षात घेऊन आज 24 रेडियंट वॉर्मर आम्ही विकसित केलेले आहे. आणि पेशंटची संख्या पर डे आता सांगितल्याप्रमाणे 70 पेशंट्स वगैरे येतात. फक्त आम्ही त्यांना रेफ्यूज नाही करू शकत. तर आम्ही तुम्हाला हेच सांगतो आहे सुरुवातीपासून की पेरिफेरीला असलेले सगळं हेल्थ सेक्टर आहे त्यांना डेव्हलप करा. नांदेडपासून जे काही 70-80 किलोमीटरमध्ये डेव्हलपमेंट असे सेंटर्स नाही आहेत, हिंगोली जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, ह्याला तुम्ही डेव्हलप केलं ना तर आमच्याकडचं रेफरल कमी होईल. आणि इथे काम करणारे डॉक्टर्स म्हणजे आता तुम्हाला कसं असतं की डॉक्टर्स ही एक संकल्पना माहीत आहे, पण आम्ही जे मेडिकल एज्युकेशनमध्ये असतं हे मेडिकल टीचर्स असतात. म्हणजे आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या कामासोबतच रुग्णांची मॅनेजमेंट ट्रीटमेंट करणं हे पण कामं असतात. तर एक शॉर्टमध्ये जर सांगायचं असेल तर त्याला क्लिनिकल वर्क म्हणतात. नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, टीचिंग वर्क आणि रिसर्च वर्क, हे 4 प्रिन्सिपल आमच्या मेडिकल एज्युकेशनमध्ये असतात. त्यामुळे हे सगळं कामं करत असताना त्याच्यासोबत, आणि तुम्हाला सांगतो असे खूप उदाहरणं आहेत की पेशंट मरणासन अवस्थेमध्ये कधी एखादा गेला ना तर डॉक्टर स्वतःचं जेवण सोडूनसुद्धा पण त्या पेशंटला वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करतात. तर त्यामुळे मीडियाला माझी एक नम्र विनंती आहे, आता आमच्या चांगल्या गोष्टी तर कधी प्रोजेक्ट होत नाहीत आणि आम्हाला त्याचं काही नाही, म्हणजे ठीक आहे तुम्ही म्हणता आमची चूक झाली, पण आमची चूक नाही आहे. आणि गरिबांचे पैसे पुन्हा खाजगी क्षेत्रात जाऊन जास्त वाढून त्यांना खर्चात पाडू नका. आमच्या दवाखान्याबद्दलचा गैरसमज वाढू नका त्यांचा.
हे गोष्टी सगळीकडेच महाराष्ट्रात होत आहेत, सगळ्यांनाच माहीत आहे. सगळीकडचे डेथ रेट कसं असतं, स्टॅटिस्टिक्स जे म्हणतो आपण डाटा, ह्याचं ॲनालिसिस करणारे तज्ज्ञ लोक आहेत ना, त्यांनी सगळ्या गोष्टीचं तज्ज्ञ केलं आहे. तर त्यांचं पण म्हणणं असं आहे की सगळीकडे ह्या गोष्टी सगळ्या सारख्याच असतील, तर मग नांदेडलाच का टार्गेट केलेलं आहे, नांदेडलाच का एवढी प्रसिद्धी मिळाली, असं झालं. ठीक आहे, काही वेळेस काही गोष्टींना चांगली निर्मिती होत असते. माननीय मुख्यमंत्री असतील, आमचे वरिष्ठ अधिकारी असतील, त्या सर्वांचं ॲटलिस्ट नांदेडकडे लक्ष तर गेलं आणि मग त्यांनी ह्याबद्दलचं एक कॉन्क्रीट प्लॅन तयार करून नांदेडचं आता इथून पुढे चांगलं कसं होईल ही पण गोष्ट ह्या निमित्तानं म्हणजे झालेली आहे. तर सर्वांना विनंती आहे, शासनातले अधिकारी, इथले डॉक्टर्स, इथले कर्मचारी, इथल्या सिस्टर्स, एव्हरीबडी इज ट्राईंग टू सर्वाईव्ह आवर पेशंट. असं काही नाही. बरं, आता तुम्ही लिमिटमध्ये हे करा की आता काय पटपण हे करा. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे. नियमानुसार कुठल्याही डॉक्टरवर असा गुन्हा दाखल होण्यापूर्वी एक जी वैद्यकीय समिती असते ती तपास करते आणि त्यानंतर गुन्हा दाखल होतो. आपल्यावर इतक्या तातडीने गुन्हा कसा काय दाखल झाला, काय सांगता येईल? आता ते ज्यांनी गुन्हा दाखल केलं त्यांना विचारा, मी त्याचं काय उत्तर देऊ शकतो. नाही, आपण जे इतक्या तळमळीने सगळं सांगितलं, तुमच्यावरती षडयंत्र रचलं चाललंय, हे तुमच्या म्हणलं नाही, शक्यता आहे असं. तुमच्या मी काही इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर नाही. असं होतं कडचे. आता तुम्ही म्हणजे कसं आहे, मला सगळ्याच गोष्टी सांगायची खरं, सगळ्या किती गोष्टी आपल्याकडे घडलेल्या सगळे लोक बघतात ना, महाराष्ट्रभर बघा ना तुम्ही, सगळे काय सगळीकडेच ते समाजामध्ये सिस्टीम आहेच आहे. एकमेकावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सगळीकडेच असतात. चला, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.